नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कोणताही सण असो किंवा समारंभ, बऱ्याच वेळा आपण जिलेबी विकत आणतो. तसेच स्वतंत्रता दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी तर जिलेबी आणि वडापाव हे समीकरणच ठरलेलं असतं. पण सर्वांची आवडती ही जिलेबी घरी शक्यतो कुणी बनवायच्या भानगडीत पडत नाही, कारण त्यासाठी पीठ आंबवणे वगैरे अशी थोडीशी किचकट प्रक्रिया असते. पण आज आपण पीठ न आंबवता इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत. या पद्धतीमुळे आपण 10 ते 15 मिनिटात एकदम क्रिस्पी, टेस्टी आणि रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी बनवू शकतो. रेसिपी खूपच सोपी आणि झटपट बनते. चला तर मग लगेचच सुरुवात करूया इन्स्टंट जिलेबी बनवायला. सर्वात आधी आपण जिलेबीसाठीचे बॅटर बनवूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे, जो वजनी 100 ग्रॅम मैदा आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालायचे आहे. कॉर्नफ्लोअरमुळे जिलेबी क्रिस्पी बनते. त्यानंतर 2 चमचे बेसन घालायचे आहे. बेसनमुळे ही जिलेबी कुरकुरीत आणि टेस्टी बनते. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटी मीडियम आंबट असं दही घालायचं आहे आणि 2 टीस्पून तेल घालायचं आहे. इथे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. आणि आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालत जिलेबीसाठीचं एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. चमच्याने बॅटर स्मूथ बनवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. अशा वेळी हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे ब्लेंडरनेही ब्लेंड करून खूप कमी वेळात बॅटर स्मूथ बनवून घेता येते. जास्त पातळ बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मीडियम अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे. आता यामध्ये थोडासा ऑरेंज कलर घालायचा आहे आणि पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि त्या 10 मिनिटात आपण जिलेबीसाठी लागणारा पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी इथे मी 2 सपाट वाट्या साखर घेतलेली आहे, जी वजनी पाव किलो साखर आहे. आणि आता यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याला 1 उकळी काढायची आहे. पूर्ण उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवर फक्त 1 ते 2 मिनिटच हा पाक शिजवायचा आहे. यामुळे जस्ट थोडासा चिकटपणा येतो आणि तेवढा चिकटपणा आपल्याला पुरेसा आहे. अगदी घट्ट पाक किंवा एकतारी पाक बिलकुल बनवायचा नाहीये. पाक जर जास्त घट्ट झाला तर तो जिलेबीमध्ये व्यवस्थित शोषला जात नाही आणि त्यामुळे मग जिलेबी रसरशीत बनत नाही. आपल्या पाकाला उकळी येऊन आता 1.5 ते 2 मिनिटं होत आलेली आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. आता इथे माझ्याकडे ही अशी सॉसची बॉटल आहे, तर यामध्ये बॅटर भरून मी ही जिलेबी बनवण्यासाठी वापरणार आहे. तुमच्याकडे जर केकच्या आयसिंगसाठी वापरली जाणारी आयसिंग बॅग किंवा पायपिंग बॅग असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता किंवा यापैकी काही नसेल तर तुम्ही साधी दुधाची पिशवी देखील यासाठी वापरू शकता. जिलेबी तळण्यासाठी आता एका पॅनमध्ये तेल तापवून घ्यायचे आहे. जिलेबी तळण्यासाठी अशा प्रकारचा नेहमी पसरट पॅनच वापरायचा आहे, म्हणजे जिलेबीचा आकार व्यवस्थित येतो व एकाच वेळी भरपूर जिलेबी बनवताही येते आणि एकसारखी तळलीही जाते. आता या तापलेल्या तेलात अशा प्रकारे जिलेबी बनवून घ्यायची आहे. सुरुवातीला बाहेरचा राऊंड आधी बनवून मग आतल्या बाजूला गोल गोल फिरवत जिलेबी बनवायची आहे. तुम्ही सुरुवातीला अगदी सावकाश जिलेबी बनवा. एक जिलेबी सेट झाली की मग दुसरी जिलेबी बनवा आणि एकदा कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही तुम्हाला हवी तशी फास्ट जिलेबीही बनवू शकता. तसेच जिलेबीचा आकारही तुम्ही एकदम लहान, मीडियम किंवा मोठा हवा तसा बनवू शकता. मीडियम गॅसवर जिलेबी अशा प्रकारे सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. जिलेबी जर कच्ची राहिली तर मात्र ती मऊ पडते. जिलेबी तळून झाल्यानंतर ती पाकात घालताना जिलेबीचा पाक कोमटपेक्षा थोडासा गरम असावा. अशा गरम पाकात जिलेबी छान मुरते. जिलेबी पाकात घातल्यानंतर दुसरी जिलेबी तळेपर्यंत शक्यतो आधीची जिलेबी पाकात राहू द्यावी,
म्हणजे तेवढ्या वेळात ती पाकात छान मुरते. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या सर्व जिलेब्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम क्रिस्पी रसरशीत बनतात या. तर घरच्या घरी एकदम झटपट बनणारी ही इन्स्टंट जिलेबीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझं चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.